हाय हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओजमध्ये. तर दिवसाची छान अशी सुरुवात केली होती. आंघोळ केली मस्त अशी आणि केस सुकवत होते, कारण की बाहेर पाऊस पडत होता. म्हटलं सर्दी वगैरे नको व्हायला, त्याच्यामुळं आंघोळ झाल्यानंतर मी लगेच चहा ठेवला होता. चहा घेत होते. म्हटलं मस्त गरम गरम चहा प्याव, मग बाकीची कामं करता येईल म्हणून चहा वगैरे घेतला. तर बघू शकता चहा झाला होता माझा छानपैकी. असं खूप म्हणजे वास तर इतका छान येत होता चहाचा. तर मग पटकन मी चहा घेतला आमच्या दोघींसाठी, आरूसाठी आणि माझ्यासाठी. आरू किचनवरतीच बसली होती. तिला पण घाई झाली होती चहा प्यायची, कारण की तिला चहा बिस्किट खाऊन जायचं होतं बाहेर खेळायला. तर बघू शकता ती इथं किचनवरतीच बसली आहे. मग तिला पटकन खाली उतरवलं, चहा वगैरे आम्ही दोघींनी पिला. त्याच्यानंतर ती गेली बाहेर खेळायला. त्याच्यानंतर मग मी कामं आवरून घेतली माझी पटापटा. मग कामं वगैरे आवरून झालं, थोडा वेळ आम्ही झोपलो. मग झोपेतनं उठल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले लगेच, कारण की म्हटलं पाऊस पडतोय तर काय करणार आता, बाकीची तर कामं झाली आहेत. त्याच्यामुळं मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते. तर मी फक्त भाकरीच करणार होते आणि ऑमलेट तळणार होते. त्याच्यामुळं म्हटलं पहिलं भाकरी कराव्यात आणि जेवायच्या वेळेस ऑमलेट तळून देईल मी, कारण की ह्यांनाच तळायचं होतं. भाजी होती सकाळची, त्याच्यामुळं फक्त ऑमलेट तळणार होते आणि भाकर करणार होते. तर बघू शकता इथे माझ्या भाकरी चालल्या होत्या. तर मला भाकर आवडती करायला, कारण की भाकरीला वेळ नाही लागत जास्त. तर पटापटा होतात भाकरी. आणि चपात्या करायला खूप वेळ जातो. पीठ मळा, पीठ भिजत ठेवा, मग चपात्या लाटा, म्हणजे ते एक प्रकारे असं वाटतं वेगळंच काम आहे. तर भाकर कशी पीठ मळलं की लगेच थापून घेतलं की लगेच भाकरी होतात. त्याच्यामुळे मला भाकरच आवडती करायला. तर बघू शकता माझ्या भाकरी किती छान फुगत होत्या, आणि ते भाकरी बघूनच माझं असं मन अजूनच छान होतं. तर इथं माझी भाकरी शेवटची होती. तर मी हात वगैरे धुवून घेतला. म्हटलं आता किचन वगैरे पुसून घेता येईल. तर इथं मी आवरत होते, पटापटा सर्व कामं करत होते, कारण की आरूला मला क्लासला पण सोडायला जायचं होतं. 7 वाजत आली होती, त्याच्यामुळं म्हटलं पटकन आता आवरून घेते. त्याच्यानंतर क्लासवरनं तिला सोडून आले की मला ह्यांना जेवायला द्यायचं होतं, कारण की आरूचा क्लास उशिरा सुटतो. त्याच्यामुळं हे बोलले की मला तू जेवायला दे. मी इथं माझं किचन वगैरे आवरून झालं होतं. तर तुम्हाला भाकरी दाखवते मी, किती छान झाल्या होत्या भाकरी माझ्या. तर व्हिडिओज कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा असा काहीसा होता आजचा व्लॉग, छोटासा साधा सिंपल घरगुती जेवण. पावसाळ्यात तुम्ही पण असं साधं सिंपलच खावं. तर मी त्यांना जेवण वाढून ताट रेडी करून त्यांना देत होते. त्यांना म्हटलं तुम्ही जेवण करा. ती आली की मग आम्ही दोघी बसेल, कारण की ह्यांना उशीर होतो, तिचा क्लास उशिराने सुटतो. तर मग ते बसले होते. तर भेटूया आपण अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय. सबस्क्राईब करा. कसा वाटतो व्हिडिओ. थँक्यू.